काय चाललं मित्रांनो, आज आपण बघणार आहे आपल्या फार्मवरती कोणत्या कोणत्या मशीनी आहे. तर मित्रांनो, डेअरी फार्मवरती म्हणजे डेअरी फार्म चालू करताना आपल्याला कोणत्या कोणत्या मशिनीची जरूरत असते. म्हणजे जसं काही मिल्किंग मशीन, कडबाकुट्टी मशीन. तर आपल्या फार्मवरती कोणत्या कोणत्या मशिनी आहे आज ते बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडत असेल आपले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला भेटत आहे. 16 केला मित्रांनो, फक्त आता 90 सबस्क्रायबर कमी पडत आहे. तर लवकरात लवकर मित्रांनो ते पण कंप्लीट करून द्या. आणि चला बघूया मित्रांनो आपल्या फार्मवरती कोणत्या कोणत्या मशीनी आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची मित्रांनो मशीन जे आहे मित्रांनो, हे आहे मिल्किंग मशीन. तर मिल्किंग मशीन आपली कशी काय, तर मित्रांनो हे 15 गायांसाठी आपल्याला घेतली होती. म्हणजे 15 गायांचं आपण याच्यापासून मिल्क काढू शकतो यासाठी. तर हे गोधन कंपनीची आहे. तर आपण हे घेतली होती. आणि त्यासोबत मित्रांनो आपण HTB मशीन हे अलग फिट केलेली आहे मित्रांनो. पूर्ण मशिनीचा आज पूर्ण टोटल मशिनीबद्दल आपण माझ्या फार्मवरती कोणत्या कोणत्या मशीनी आहे ते आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. माझ्याकडे सगळ्या मशीनी आहे. तर आता आपण बघूया. तर हे आहे आपली मिल्किंग मशीन आणि त्यावरती आपण HTB मशीन फिट केलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. तर HTB मशीन मित्रांनो हे अलगून फिट केली होती. यासोबत मी आणलेली नव्हती. मला फक्त मिल्किंग मशीन म्हणजे हे जे मोटार दिसत आहे, जे कंप्रेसर जे घुमवते ते, आणि हे आणि मिल्किंग मशीनचा बकेट आणि सेटअप ते सगळं भेटला होता. HTB मशीन हे मी बाहेरून आणली होती. तर बघूया आपल्या दुसरी मशीन कोणती आपल्या फार्मवरती. दुसरी मशीन बघायच्या आधी मित्रांनो, हे आपल्या फार्मवरचं शेण काढायचं मित्रांनो पावडर. तर हे मी पंजाबवरून आणलं होतं. हे ह्या सगळ्या मशीनी आणि सगळ्या इक्विपमेंटची मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट 2 मध्ये सगळी डिटेल्समध्ये मित्रांनो म्हणजे प्राईज वगैरे सांगणार आहे आणि लिंक पण देणार आहे. जर तुम्हाला काही तिथून पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर आता मशीन बघूया मित्रांनो. दुसरी मशीन म्हणजे मित्रांनो हे आपला डेअरी फार्म आहे, डेअरी फॅन आहे मित्रांनो. डेअरी फॅन मी ह्या मागच्या वर्षी बोलवला होता. आपण तिकडल्या फार्मवरती काही दिवस वापरलेला आहे. तर अशा प्रकारे याची 1.5 HP मोटार आहे मित्रांनो. आणि हा 70 फूटपर्यंत हवा फेकू शकते. तर मित्रांनो आपला फार्मची जी अशी लेंथ आहे मित्रांनो ते फक्त 30 फूट आहे. तर मित्रांनो एकदम मस्त काम करते. आणि फार्म पर मस्त मित्रांनो कसा वाटते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ पण कसे वाटते ते पण मला कमेंट्समध्ये सांगत चला. तर हा जो डेअरी फॅन आहे मित्रांनो, तो मित्रांनो हे इथे जो पोल दिसत आहे तिथे फिट करायचा आहे. तर अजून हा कालच आणलेला आहे मी तिकडल्या फार्मवरतून जुन्यावर. तर आता फिटिंगचं काम अजून बाकी आहे. तर ते काम कंप्लीट करणार आहे आता. तर हे आपला डेअरी फॅन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे बघू शकता आपल्या फार्मवरचं मित्रांनो इंजिन. हे इंजिनचं काम काय आहे मित्रांनो, ते आता तुम्हाला जे HTB मशीन आणि मिल्किंग मशीन जे मी दाखवली त्यासाठी मी आणलेलं आहे. कारण जेव्हा केव्हा लाईन जाते तर मिल्किंग आणि HTB मशीन म्हणजे आपली बंद पडत नाही. म्हणजे काही टेन्शन नाही लाईन गेली तरी फार्मवर. तर यासाठी मी हे इंजिन आणलेलं आहे. आता त्या मशीनवर फिट करायचं आहे. तर फार्मवर इकडे शिफ्ट झाला आहे. त्यासाठी आपलं टोटल आता काम थोडं थोडं बाकी आहे. तर आता हे डेअरी फॅन झाला, हे मशीन झाली, हे सगळं फिट व्हायचं आहे. तर आता थोडं थोडं आपण करत आहोत. लाईन फिटिंगचं पण काम व्हायचं आहे. कारण ते मित्रांनो लाईन फिटिंगवाले अजून आलेले नाही आहे. 2 दिवस झाले. उद्या परवा वगैरे येईल. तर मी त्याचा पण तुम्हाला एक अपडेट म्हणून व्हिडिओ टाकीन. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. कारण पार्ट 2 मध्ये मित्रांनो ह्या मशीन ह्याची सगळी किंमत आणि कुठून घेतलं होतं मी आणि कसं काय यांचा रिस्पॉन्स आहे, बरोबर आहे का नाही मशीन, का तुम्हाला दुसरं कोणतं घ्यायला पाहिजे, तर याबद्दल एक व्हिडिओ डिटेल्समध्ये टाकणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण नवीन जे कोणी चालू करत असेल तर त्यांना पण ह्या मशीन मित्रांनो यूट्यूबवरती ॲड म्हणून दाखवणार आहे. तर ह्या मशीनी खरंच चांगल्या आहे का याबद्दल एक संपूर्ण व्हिडिओ येणार आहे. तर नक्की बघा. आता बघूया मित्रांनो आपल्याकडे चाप कटर मशीन कोणती आहे, म्हणजे कडबाकुट्टी मशीन कोणती आहे. आणि हा जो मित्रांनो लाईट दिसत आहे वरती, तर हा मित्रांनो एक सोलरवरचा छोटासा लाईट लावलेला आहे आपण आपल्या फार्मवरती. कारण समजा बाय चान्स जर रात्रीला लाईन नाही राहिली तर आपण त्याचा यूज करतो, आपल्याला जास्त लाईट लागत नाही. तर अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे. तर कडबाकुट्टी मशीन पाहण्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या शेतामध्ये जावं लागते. तिकडल्या शेतामध्ये ठेवून तर तिकडे जाऊया आपण. तर आता फार्मचा व्ह्यू बघून घ्या मित्रांनो एक वेळ. त्याच्यानंतर आपण तिकडेला जाऊ. हे आपली गव्हाण सुकादार टाकून राहते मित्रांनो यांना, म्हणजे लागलं तेव्हा खाते ते आणि पाणी पिते.
अशा प्रकारे मित्रांनो हे मस्त आता शेडमध्ये मित्रांनो काहीच गरम होत नाही. हाईट शेडची आणि इकडून हिरवी नेट मारली आहे डबल आणि इकडल्या बाजूनं सिंगल, कारण इकडल्या बाजूनं सकाळची ऊन येते, म्हणजे पूर्व ही बाजू आहे तर इकडून सकाळची ऊन येते, सूर्य इकडूनच निघते. तर इकडून सिंगल लावलेली आहे कारण सकाळची ऊन आपल्या शेडमध्ये आली पाहिजे यासाठी, आणि इकडून दुपारची ऊन येते म्हणजे 3च्या नंतर थोडी, तर इकडून आपण डबल नेट फिट केलेली आहे यासाठी. आता बघू शकता मस्त काय मित्रांनो एकदम चिल करत आहे. तर आता आपण बघूया आपल्या कडबाकुट्टी मशीन आपल्याकडे कोणती आहे. मशीन म्हणून नाही म्हणू शकत, पण हे आपल्या फार्मवर तर पाणी स्टोरेज करायचं सिस्टम आहे. म्हणजे माझ्याकडे टँकर होता छोटावाला, माझं कन्स्ट्रक्शनचं काम आहे, तर त्यासाठी आपण एक खाली टँकर, माझ्याकडे अजून एक दुसरा पण टँकर आहे मोठावाला, तर हा याचं सध्या काम नाही, तर आपण याला इकडे पाणी स्टोरेज म्हणून वापरतो. तर मित्रांनो आपल्या इकडल्या फार्मवरती आलो होतो म्हणजे कुठे, तर मित्रांनो सायलेज बनवलं होतं त्या फार्मवरती, म्हणजे जिथे आपण सायलेजसाठी मक्का लावला होता ॲडव्हान्टेज 600, पण तो व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला माहीत आहे. तर आपल्याकडे अजून एक कुट्टी मशीन आहे, म्हणजे 2 कुट्टी मशीन आहे, एक छोटी आहे आणि एक मोठी आहे. म्हणजे एक सायलेज बनवण्यासाठी वापरतो, आणि केव्हा जर आपल्याला छोटा म्हणजे थोडाफार जर कुट्टी करायची असेल तर आपण एक छोटी मशीन पण वापरतो. तर त्यासाठी आपल्या 2 मशीनी आहे, म्हणजे एक छोटीवाली आधी घेतली होती, त्याच्यानंतर आपण सायलेजसाठी मोठी घेतली होती. तर आता बघूया आपल्यापाशी सायलेजसाठी कोणती मशीन आहे. हे आहे मित्रांनो माझ्याकडे ट्रॅक्टरवर चालणारी सायलेजसाठी मशीन. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे ते मशीन. अजून इथे हे जे दिसत आहे पॉप्युलर शॉप, आणि हे इकडे तिचा पुन्हा एक जे ट्रॅक्टरला अटॅच होते ते. तर हे वाली मशीन आहे माझ्याकडे. तर हे मशीन पण मी मित्रांनो राजस्थानवरून बोलवली होती, तर रेल्वेनं आली होती मित्रांनो हे वर्धापर्यंत, त्याच्यानंतर मी तिथून आपली गाडी करून आणली होती. तर अशा प्रकारे हे मशीन आहे मित्रांनो. या मशीननं आपण यावर्षी सायलेज बनवला, आणि याच्या म्हणजे मागच्या वर्षी पण बनवला होता. तर हे मशीन मित्रांनो कशी वाटते तुम्हाला, आणि तुमच्या पण कडे पण मशीन आहे का हे तुम्हाला कमेंट्समध्ये मित्रांनो सांगा. आणि हे मशीन चांगली जर असेल तर ते पण कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो. माझ्यापाशी तर चांगली काम करते, काही टेन्शन नाही आलेलं आहे मला अजून. तर अजून दुसरीवाली मशीन मित्रांनो बघूया आता तिथे जवळचं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपली दुसरीवाली मशीन मित्रांनो, छोटीवाली. हे सगळ्यात आधी घेतली होती जेव्हा डेअरी फार्म चालू केला होता तेव्हा. तर याचा आता सध्या बेल्ट वगैरे तुटून आहे मित्रांनो, कारण आता यूज सध्या केलेला नाही आपण. तर ही मशीन आहे मित्रांनो ते. तर मित्रांनो व्हिडिओ इथेच बंद करावं लागते कारण टेम्परेचर खूप हाय झालेलं आहे, आणि माझा मित्रांनो टेम्परेचर खूप हाय झालेलं आहे. मोबाईल आपल्याला नोटिफिकेशन पाठवत आहे का, आता कॅमेरा चालू होऊ नाही शकत. तर मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबूया. नेक्स्ट पार्टमध्ये मित्रांनो डिटेल्समध्ये माहिती देणार आहे. ऊन खूप आहे तर व्हिडिओ होऊन नाही राहिला, तर इकडे आता आल्यानंतर थोडासा चालू झाला, तर मित्रांनो व्हिडिओ थांबूया. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट पार्टमध्ये.